मधून थँक्यू सो मच. क्या बात आहे. चौकार येतोय रोहितच्या बॅट मधून. धावसंख्य आहे 4. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे विशालचं. साईनाथ पाटील फाउंडेशन आयोजित SP ग्रुप चषक आपण पाहतोय आणि येतोय हा व्हाईट बॉल. अवांतर धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आहेत. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत. खोनी आणि जांभिवली पाडा हा सामना सुरू आहे. अजय फुलोरे पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय. अजय आणि विजय हे दोन्ही सख्खे बंधू आहेत आणि त्यांचा हा संघ आहे आणि अप्रतिमा झेल पकडलाय. शॉर्ट कव्हरला फलंदाज झालाय बाद. रोहित ठोंबरे बॅक टू द पवेलियन. मॅच न्यू बॅट्समन येतोय. गौरव येत आहेत. गौरव ठोंबरे येत आहेत 3ऱ्या क्रमांकावरती कारण की रोहित ठोंबरे बाद झालेत. सोनू बांगर तुमच्या माहितीसाठी खोनी गावातील एकूण 3 संघ आहेत आज, उद्या आणि परवा. आज B संघ आहे, उद्या C संघ आहे आणि शेवटच्या दिवशी हर्षद ठोंबरे यांचा A संघ आहे. यावेळी फटका चांगला आहे. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर षटकार येतोय गौरवच्या बॅट मधून. आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. बाउंड्री आपण चेक करूया. पंच ते सांगत असताना विचारतायत प्रेक्षकांना आणि बाउंड्री आपण चेक करूया. झेल तर सोडलाय. थर्ड अंपायर आहेत आमच्या इथे. एकूण 4 पंच आहेत आणि योग्य तो निर्णय पोचवला जाईल. तिथे प्रेक्षक देखील होते. आय थिंक ब्राह्मण करवलेचा खेळाडू होता तिथे. अत्यंत क्लोज हा निर्णय आहे त्यामुळे आपण थोडासा वेळ घेतोय. यस आपण सामना सुरू करायचा आहे. निर्णय येईल थोड्याच वेळामध्ये आणि त्या धावा आपण नंतर ऍड करूया. तो चौकार आहे की 2 धावा आहेत. यावेळी मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत आणि आता मात्र झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. लागतोय अजून एक धक्का. राकेश माळी बॅक टू द पवेलियन. पंधरा आहे आणि 15 या धावसंख्येवरती दुसरा फलंदाज गमावलाय खोनी या संघाने.
वेदिका LX11 कोणी बी आणि आदर्श क्रिकेट संघ जांभिवलीपाडा या दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे. नेक्स्ट मॅच असेल खरड विपक्ष आंबे. पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना असेल. खरड आणि आंबे या दोन संघांमध्ये असेल पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना. दुसऱ्या षटकामध्ये येतोय गोलंदाज राकेश पाठारे आणि राकेश पाठारेने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. न्यू बॅट्समन आलाय भूषण ठोंबरे. भूषण ठोंबरे आणि गौरव ठोंबरे ही जोडी मैदानावरती आहे. पुन्हा एकदा फटका फसलाय. कॉट अँड बॉलची संधी आहे आणि हा झेल झालाय ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. दोन झेल सोडलेत. याआधी आपण सामना पाहिला मांगरुळ आणि वाडी या दोन संघांमध्ये 6 झेल वाडी संघाने सोडले होते. त्याचाच परिणाम आपण पाहिलं. 62 धाव बनवल्या मांगरुळ संघाने आणि खूप मोठा विजय मिळवला पहिल्या सामन्यामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा राकेश फॉलो थ्रू मध्ये झेल सोडलाय. पंच काहीतरी सूचना करतायत. मनोज पवार सर आहेत मेन पंच. हाफ ट्रॅकर होता. शॉर्ट आर्म बॉल करण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न फसलाय. येतो हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 16. राकेश पाटील साहेबांचं देखील आगमन होते. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. उंबारली गावचे समाजसेवक उद्योजक. ऑन साइडला फटका चांगला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. कोणी गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. मॅचची धावसंख्या आहे 22. 22 धावा धावफलकावरती आहेत. सामना थोडासा स्पीडअप करा कारण की यानंतर भरपूर सामने खेळवायचे आहेत. त्यामुळे विनंती असेल पंचांना आपण देखील सक्त ताकीद द्यायची आहे. काल 3:45 वाजले. आज नक्कीच 3 वाजण्याच्या आधी आपल्याला सामने कव्हर करायचे आहेत. साईनाथ दादा पाटील यांनी आम्हाला आधीच सूचना केली आहे. क्या बात आहे. गतीमध्ये परिवर्तन. फिंगर रोल केले होते. चेंज ऑफ पेस आपण पाहिलं आणि येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 22. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत. जांभिवलीपाडा संघ आणि खोनी बी संघ तुल्यबल संघ आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका चांगला आहे. डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. मिळते फक्त एकच धाव्या चेंडूवरती. एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 23. डीजे मास्टर न्यू बॉलर आहे महेश येतोय या तिसऱ्या षटकामध्ये.
धावसंख्या आहे 23. आदरणीय शंकर भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावेळी चांगला चेंडू आहे, परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आणि आला हा डॉट बॉल. धावसंख्या 23 आहे. जांभिवलीपाडा आणि खोनी बी या दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे. वेदिका एलेक्स 11 खोनी बी आणि आदर्श क्रिकेट संघ जांभिवलीपाडा. नेक्स्ट मॅच आहे खरड विपक्ष आंबे या दोन संघांमध्ये. क्या बात आहे, चांगला चेंडू आहे, अप्रतिम गोलंदाजी, अर्ली बॅट्समिंग आपण पाहिलं आणि धावबाची संधी आहे. काय घडलंय मैदानावरती, फलंदाज होईल, बाद लागतोय. अजून एक धक्का, गौरव ठोंबरे बॅक टू द पवेलियन. व्यासपीठावरती जय बोले हॉटेलचे मालक आदरणीय सावंत काका पाटील साहेब इथे उपस्थित आहेत आणि शंकर भोईर साहेबांचे शुभ हस्ते आपण सावंत काका पाटील साहेबांचे इथे सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. जय भोले हॉटेलचे मालक आदरणीय सावंत काका पाटील साहेब इथे उपस्थित आहेत आणि शंकर भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण सावंत काका पाटील साहेबांचे इथे सन्मान करतोय. जय भोले हॉटेलचे ते मालक आहेत. आणि 24 तास ते हॉटेल सुरू असतं सावंत काका पाटील यांचं. क्या बात आहे, क्या बात आहे, चांगली गोलंदाजी, पूर्णपणे डॉमिनेट केलंय या षटकामध्ये महेशने आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे, 23 धावा धावफलकावरती आहेत. महेश चांगल्या लेंथ आणि लाईन वरती गोलंदाजी करतो या तिसऱ्या षटकामध्ये. पहिल्या दोन षटकांमध्ये 23 धाव बनवल्या होत्या आणि या तिसऱ्या षटकामध्ये धावसंख्येला ब्रेक लावलाय, धावसंख्येला अंकुश लावलाय. चौथा चेंडू येतोय डॉट बॉल. नक्कीच गौरवला बाद केलं होतं भूषण ठोंबरेने आणि भूषण ठोंबरेने खेळले 2 चेंडू डॉट, 4 चेंडू सलग आले डॉट बॉल. प्रश्न पडलाय कोणी या संघाला, कारण की धावा येत नाहीयेत या षटकामध्ये. धावसंख्या 23 आहे. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय या षटकामध्ये. राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करतायत महेश. नेक्स्ट मॅच आहे खरड विपक्ष आंबे या दोन संघांमध्ये. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. यावेळी फटका चांगला आहे, वाईडिश लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर षटकार. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. जर खेळाडूने झेल पकडला असेल तर त्याला ते पारितोषिक मिळणार नाहीये. फक्त प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. शक्ती पाटील त्यालाच किंमत मिळते.
सो मच. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 33. 3-3. अंतिम षटकामध्ये येतोय गोलंदाज हर्षा येतोय, नवीन गोलंदाज या अंतिम षटकामध्ये. मान्यवरांचं आगमन होते, त्यांचं देखील SP ग्रुप चषकामध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा फटका फसलाय, मिस टायमिंग आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येतील. आशिष वेलकम, स्वागत आहे. काल आशिष म्हात्रे यांचा आवाज देखील आपण ऐकला या स्पर्धेमध्ये. एक चांगले समालोचक आहेत आणि तेवढेच चांगले खेळाडू आहेत. खरड या टीमची ओळख, खरड संघाचे संगनायक आणि रन मशीन. आशिष वेलकम, स्वागत आहे. धावसंख्या 35. क्या बात आहे, प्रचंड वेग आपण पाहिला आणि धावबाची संधी. फलंदाज झालाय, बाद लागतोय. अजून एक धक्का खोनी या संघाला. म्हणून विवेक ठोंबरे येत आहेत 6व्या क्रमांकावरती. धावसंख्या 35 आहे. 35. परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे, बॅटची आतली कडा आहे. एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 36. 36 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या षटकामधील 3 चेंडू शिल्लक आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान 16 सुरू आहे. डे नाईट फॉर्मॅट आहे. आजची ही दुसरी रात्र आहे. साईनाथ दादा पाटील आणि रविदादा पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय या स्पर्धेचं आयोजन. पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतोय. वाईट बॉल. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 37. 37. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या शेवटच्या षटकामधील. ऑन साइडला लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला. क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या 38. 38 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या शेवटच्या षटकामधील. धावसंख्या 38 आहे. एक चांगलं कॉन्टेस्ट सुरू आहे. चांगलं बॅटल आपण पाहतोय या दोन संघांमध्ये. जांभिवलीपाडा आणि खोनी हा विद्यमान सामना. ऑन साइडला शॉर्ट ऑन पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि अप्रतिमा झेल पकडला. स्क्वेअर लेग सीमा रेषेवरती राकेश पाठारेने फलंदाज. न्यू बॅट्समन जालिंदर येतोय आणि धावसंख्या आहे 38. 38. अंतिम चेंडू शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील. फुल टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्हचा फटका आहे. गॅप शॉट सिलेक्शन. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप. चेंडू जाईल लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. शेवट गोड केलाय खोनी बी संघाने आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 42 आणि 43 धावांचं टार्गेट सेट केलंय.
आदर्श क्रिकेट संघ जांभिवलीपाडा या टीम समोर आई गावदेवी वेदिका एलेक्स 11 खोनी बी संघाने आंबे आणि खरड या दोन संघांमध्ये सामना असेल। खरड या टीमचे संगणक इथे उपस्थित आहेत। विनंती असेल आंबे या संघाचे संगणक आपण देखील या टॉस साठी त्याआधी आपण सन्मान करूया शक्ती पाटील साहेबांचे शुभ हस्ते। हर्षद तरे चिंचपाड्याचे समाजसेवक आहेत आणि खूप चांगले खेळाडू देखील आहेत आणि हर्षद तरे यांचा इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती। आंबे संघाचे संगणक टॉस साठी या हर्षद तरे यांचा इथे आपण सन्मान करूया। त्यानंतर इथे आपण सन्मान करूया सोहम म्हात्रे साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया शक्ती पाटील यांचे शुभ हस्ते। आंबे टीमचे कॅप्टन आपण देखील आलेले आहेत आणि टॉस देखील करणार आहोत। एक सन्मान आपण करूया रुपेश पाटील साहेबांचे इथे आपण सन्मान करूया शक्ती पाटील साहेबांचे शुभ हस्ते। त्यानंतर आपण टॉस करूया। रुपेश पाटील साहेबांचे इथे आपण सन्मान करतोय शक्ती पाटील साहेबांचे शुभ हस्ते आणि आपण टॉस करूया। अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत, दोन्ही संगणक देखील उपस्थित आहेत आणि कपिल कोणकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया जे उंबारली गावचे समाजसेवक आहेत। तर नक्कीच गौरव ठोंबरे यांच्यासाठी नक्कीच शुभेच्छा येत आहेत। केतन शेठ म्हात्रे यांच्याकडून ते देखील युट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। जयेंद्र शेठ बोडके साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आदरणीय जयेंद्र शेठ बोडके साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे एसपी ग्रुप चषकामध्ये। तर टॉस आंबे संघाने जिंकलाय, 4 षटकांचा सामना असेल आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे। टायगर ग्रुप उपाध्यक्ष आहेत ठाणे जिल्ह्याचे आदरणीय जयेंद्र शेठ बोडके साहेबांचं एसपी ग्रुप चषकामध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। यावेळी ऑन साइडला फटका चांगला आहे, पिकअप स्ट्रोक पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार। आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झुमलो झुमलो। आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झुमलो झुमलो। शेरों का मैं हूँ शेर यारो, कोई ना मुझसा दलेर प्यारो। शेरों का मैं हूँ शेर यारो, कोई ना। थँक यू सो मच। षटकार लगावलाय फलंदाज राकेशने। 43 धावा बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये। नेक्स्ट मॅच खरड आणि आंबे या दोन संघांमध्ये आहे। आंबे संघाने टॉस जिंकलाय, यापुढीलच्या मॅच मध्ये क्षेत्ररक्षण स्वीकारलाय, डिफेन्स सॉफ्ट आणि खेळले डायरेक्ट हिट आणि यस फिंगर अप। फलंदाज झालाय बाद, बिग विकेट डाऊन लागतोय। हा पहिला धक्का, फलंदाज बबलू बॅक टू द पवेलियन। अक्षय पाटील यांना विनंती असेल आपण कुठे असेल तर या आमचे ऑफिशियल गुणलेखक आहेत आणि आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल टायगर ग्रुप ठाणे जिल्हा उपाध्यक्ष आणि जयेंद्र शेठ चषकाचे प्रमुख आयोजक
आदरणीय जयेंद्र शेठ बोडके साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जयेंद्र शेठ चषक कोणती प्रवेश फी नसते आणि ती स्पर्धा जिंकली होती खोनी संघाने आणि त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज ठरला होता आकाश. धावसंख्या आहे 6 आणि बॅट्समन आहे तो महेश. क्या बात आहे. आपल्या व्यासपीठावरती आदरणीय जयेंद्र शेठ बोडके साहेब इथे उपस्थित आहेत. क्रिकेटवरती यांचं प्रचंड प्रेम आहे आणि जयेंद्र शेठ बोडके साहेबांच्या माध्यमातून सलगच्या 3 चौकारांसाठी 2100 रुपयांचं पारितोषिक आहे आणि सलगच्या 3 षटकारांसाठी 3100 रुपयांचं पारितोषिक आहे. खोनी संघाला ही सुवर्ण संधी आहे. चौकार येतोय फलंदाज महेशच्या बॅटमधून. धावसंख्या 10. चांगली सुरुवात केली आहे. गौरव थोडीशी महागडी गोलंदाजी स्वीप केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. धावबाची संधी फेकी खराब आहे. मिळते फक्त एकच धाव चेंडूवरती आणि धावसंख्या 11. चांगली सुरुवात केली. 43 धाव बनवायच्या आहेत आदर्श जांभिवली पाडा या संघाला. जांभिवली पाडा आणि खोनी या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे. सलगच्या 3 चौकारांसाठी नक्कीच 2100 रुपयांचं पारितोषिक आहे आणि सलगच्या 3 षटकारांसाठी 3100 रुपयांचं पारितोषिक आहे. आदरणीय जयेंद्र शेठ बोडके साहेबांच्या माध्यमातून. राईट मोर द विकेट. हाफ ट्रॅकर आहे. बॅकफुट लावून स्क्वेअर कटचा लाजवाब देखना. नजाकत बरा फटका. आउटफील्ड फास्ट आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण आणि पाहावं लागेल काय घडलं मैदानावरती. थर्ड अंपायर DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टम आणि DRS चा वापर केलाय. पंचांनी हा रिव्ह्यू घेतलेला आहे त्यामुळे आपण चेक करूया. 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. क्लोज डिसिजन आहे त्यामुळे आपण चेक करतोय. नक्कीच आपण चेक करूया कारण की अत्यंत क्लोज हा निर्णय आहे. नॉट आउट आहे पंच आणि मिळतील्या चेंडूवरती एकूण 3 धावा आणि धावसंख्या 14. फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात करून दिली आहे या मॅच मध्ये. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल एक दानशूर व्यक्तिमत्व आणि टायगर ग्रुप उपाध्यक्ष ठाणे जिल्हा आदरणीय जयेंद्र शेठ बोडके साहेब विराजमान आहेत आपल्या या मुख्य व्यासपीठावरती. आणि आता मात्र फलंदाज झालाय बाद. लागतोय अजून एक धक्का बॅटिंग करणाऱ्या जांभिवली पाडा या संघाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 15.
थँक्यू सो मच डीजे मास्टर. जांभिवलीपाडा गावचे समाजसेवक उद्योजक बाळाशेठ पाटील साहेबांकडून शुभेच्छा येत आहेत जांभिवलीपाडा या टीमला. धावसंख्या धावफलकावरती आहे 15 आणि अजूनही 28 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 28 धावा बनवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. 18 चेंडू शिल्लक आहेत. नवीन गोलंदाज भूषण ठोंबरे येत आहेत. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे राकेश आहे. राकेश आणि हर्षा ही जोडी. यावेळी फटका चांगला स्ट्रेट ड्राईव्ह आणि फॉलो थ्रू मध्ये थोडीशी दुखापत होतीये गोलंदाज भूषणला. यस दुखापत झाली आहे भूषणला आणि मॅजिक स्प्रे घेऊन जायचा आहे. आय थिंक यस गंभीर दुखापत आहे कारण की कदाचित जास्त दुखापत झाली. नक्कीच मिळते एक धावे चेंडूवरती धावसंख्या एकने पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात तर दमदार केली आहे या सामन्यामध्ये जांभिवलीपाडा या संघाने. आदरणीय बाळाशेठ पाटील साहेब देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांच्याकडून देखील जांभिवलीपाडा टीमला शुभेच्छा येत आहेत. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो आहे. वाईट बॉल. धावसंख्या 17. चांगली कामगिरी आतापर्यंत राहिली परंतु 2 फलंदाज देखील गमावलेत जांभिवलीपाडा टीमने. आमचे समालोचक मित्र जगदीश पाटील हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 19 आहे आणि जिंकण्यासाठी अजूनही 24 धावांची गरज आहे. 16 चेंडू शिल्लक. समीकरण सोपं होत चाललंय कारण की चांगली बॅटिंग करतायत. चौकार षटकार येत आहेत आणि सिंगल डबल देखील येत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आहे जांभिवलीपाडा टीमची. क्या बात आहे. प्रचंड वेग आपण पाहिला या चेंडूमध्ये. भूषण ठोंबरेने इम्प्रेस केलंय आणि येतोय हा डॉट बॉल. सुस्वागतम. आंबेगावचे शाखा प्रमुख आदरणीय सन्माननीय अशोक भाग्यवंत साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं SP ग्रुप चषकामध्ये मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. बॅक टू बॅक 2 चेंडू आले. डॉट बॉल आणि धावसंख्या स्थिर आहे 19 या धावसंख्येवरती. जिंकण्यासाठी अजूनही 24 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक 14 चेंडू आणि 24 धावा बनवायच्या आहेत जांभिवलीपाडा या संघाला. नेक्स्ट मॅच आंबे आणि खरड या 2 टीम मध्ये आहे. आंबे संघाने टॉस जिंकलाय आणि स्वीकारलं क्षेत्ररक्षण. ऑन साइड लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्यांना बीट करून लॉंग ऑन सीमा रिशीच्या बाहेर चौकार. धावसंख्या आहे 23. जिंकण्यासाठी अजूनही 20 धावांची गरज आहे. 13 चेंडू शिल्लक. 13 चेंडू आणि 20 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. फुल टॉस चेंडू आहे. मिसटायमिंग स्ट्रोक आपण पाहतोय. फुल टॉस चेंडूचा फायदा घेऊ शकला नाहीये फलंदाज हर्षा आणि मिळते एक धाव या चेंडूवरती. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 24. 12 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 19 धावांची गरज.
थँक्यू सो मच. 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 धावांची गरज आहे या सामन्यामध्ये. हा सामना जिंकण्यासाठी न्यू बॅट्समन येतोय विशाल पाठारे येत आहेत 5व्या क्रमांकावरती. यावेळी ड्राईव्ह केलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. 3 क्षेत्ररक्षक आलेत बॅकअप साठी आणि मिळते एकच धाव्या चेंडूवरती. आदरणीय अंकुश पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. मलंगडवाडीचे ते शिवसेना उप तालुका प्रमुख आहेत. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये SP ग्रुप चषक आपण पाहतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न फसलाय. येतो हा डॉट बॉल. साहिल पाटीलने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. शांत ठेवलंय. या षटकामध्ये जांभिवली पाड्या या संघाला धावसंख्या धावफलकावरती आहे 26. जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे. 9 चेंडू शिल्लक. 9 चेंडू आणि बनवायच्या धावा 17. या सामन्यामध्ये एक चांगलं कॉन्टेस्ट सुरू आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. लाऊड अपील करतायत आणि मिळते एक धाव्या चेंडूवरती. पंचांचा इशारा येतोय. लेग बाईज. धावसंख्या 27 धावा. टर्निंग पॉइंट षटक आपण पाहतोय कारण की या षटकामध्ये साहिल पाटीलने धावसंख्येला ब्रेक लावलाय. धावसंख्येला अंकुश लावलाय. अचूक लाईन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. अजूनही 8 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. विशाल आहे स्ट्रायकिंगला फलंदाज. हाफ ट्रॅकर आहे. शॉर्ट आर्म पुल केलाय गॅप मधून. चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण आणि मिळते फक्त एकच धाव्या चेंडूवरती आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 28 7 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी कंपल्सरी 15 धावांची गरज. सात चेंडू आणि 15 धावा बनवायचे आहेत या मॅच मध्ये. फुल टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह केलाय गॅप मधून. चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण. मिळतील चेंडूवरती 2 धावा आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 30. 6 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे जांभिवली पाडा या संघाला. आपल्या व्यासपीठावरती आदरणीय जयेंद्र शेठ बोडके साहेब इथे उपस्थित आहेत. टायगर ग्रुप ठाणे जिल्हा उपाध्यक्ष आहेत आणि त्यांच्या नावाचं गुणगान गाणारे हे गीत आपण ऐकलं डीजे मास्टर गणेशच्या माध्यमातून.
6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावांची अजूनही गरज आहे. सहा चेंडू आणि बनवायचे धावा 13. गोलंदाज आहे या अंतिम षटकामध्ये विवेक ठोंबरे आणि स्ट्राइकिंगला फलंदाज विशाल. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता. शॉर्ट ऑफ गुडलेनचा वापर केला होता. शॉर्ट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. प्रत्येक डॉट बॉल या सामन्यामध्ये दबाव वाढवेल जांभिवली पाडे या संघावरती. प्रत्येक डॉट बॉल विजयाचा मार्ग सुकर करेल. आई गावदेवी वेदिका LX11 खोनी या संघासाठी 5 चेंडू शिल्लक 13 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा शॉर्ट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न. धावबाची संधी. विकेट डोक्यामध्ये आणि फलंदाज झाले बाद. 4 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायचे धावा 13. चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. आणि पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर आणि सलग चाल. तिसरा डॉट बॉल. मॅच विनिंग गोलंदाजी होते या षटकामध्ये विवेक ठोंबरेच्या माध्यमातून. 3 चेंडू शिल्लक 13 धावांची गरज. 3-13चं हे समीकरण आपण पाहतोय जांभिवली पाडा या संघासमोर. आता मात्र समीकरण कठीण होत चाललंय. आदरणीय चिंचवली गावचे समाजसेवक संतोष भंडारी साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. फटका चांगला आपण बाजू स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत आणि मिल्टील्या चेंडूवरती 2 धावा. आणि आता मात्र समीकरण आहे 2 चेंडू आणि 11 धावांची गरज. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे वेदिका LX11 खोनी B या संघाने. 2 चेंडू 11 धावा बनवायचे या सामन्यामध्ये. जांभिवली पाड्या टीमला संघर्ष नक्कीच करतोय या सामन्यामध्ये. ज्या संघाने 24 धावा बनवल्या होत्या पहिल्या 2 षटकांमध्ये. 2 चेंडू 11 धावांची गरज. गोलंदाज विवेक. आणि येतोय हा डॉट बॉल. आणि आता मात्र फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. 1 चेंडू आणि 11 धावांची गरज. एक चेंडू आणि 11 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी. काय कमबॅक केलं या मॅच मध्ये वेदिका LX11 खोनी या संघाने. विजय फुलोरे अजय फुलोरे यांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. 1 चेंडू आणि 11 धावा बनवायच्या आहेत. विवेकने मॅच विनिंग गोलंदाजी केली आहे या सामन्यामध्ये. फक्त औपचारिकता शिल्लक आहे. पुन्हा एकदा ड्राईव्ह केले आणि सामना झालाय फिनिश. आणि सामना जिंकलेला आहे खोनी B या संघाने. अभिनंदन खोनी B संघाचं. हार्ड लक जांभिवली पाडा संघाचं. दोन्ही संघांना विनंती असेल लाईनअप करायचं आहे, शेक हँड करायचं आहे आणि त्यानंतर हे मैदान
सोडायचं आहे. अभिनंदन पुन्हा एकदा खोनी बी संघाचं.